देशभरात 24 डिसेंबर हा दिवस ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार व्ही.बी. वानखडे तर प्रमुख अतिथी म्हणून विदर्भ ग्राहक संरक्षण संघटनेचे मोर्शी तालुका अध्यक्ष डॉक्टर आनंद घोंगडे, मोर्शी तालुका ग्राहक मंचाचे अध्यक्ष संजय उल्हे, मोर्शी तालुका पॉवर ऑफ मीडियाचे अध्यक्ष पत्रकार संजय गारपवार तसेच निरीक्षण अधिकारी सागर बागडे, नायब तहसीलदार कृष्णा ठाकरे, सचिन सोळंके, अविनाश हाडोळे, मोर्शी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दादाराव कोपनार, विदर्भ ग्राहक संघटनेचे सचिव प्रमोद राऊत, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर डहाणे प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रीय ग्राहक दिन व ग्राहकांचे हक्क याबाबत आपले मनोगत व्यक्त केले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक राजेंद्र वानखडे यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक उपस्थित असले तरी नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावीज वितरण कंपनी, एसटी आगार व इत्यादी विभागाचे कर्मचारी प्रामुख्याने अनुपस्थित होते। हे विशेष त्यांच्या समोर मांडले की इथं रेल्वे स्टेशन आहे कुठं आपल्या मुर्शीला, आणि रेल्वे स्टेशनला जायसाठी इथून आपला स्टेट आपलं काय म्हणतात त्याला जयस्तंभ चौकवरून खानापूर रस्त्यानं तो त्या रोडवर तिकडे जायला लागते। ॲटो तिकीट रेल्वेची कमी आणि ॲटोची तिकीट जास्त, असा कारभार वाढला आहे। मग आम्ही सांगितलं की बाबा मागच्या वेळेस एवढा सर्वे झाला होता, त्यावेळेस सर्वे झालेला रोड होता भारतीय महाविद्यालयापासून रेल्वे स्टेशन, हो एकदम शॉर्ट रोड, तिथं जर झाला असता तर लोक पैदल झाले असते ना रेल्वे स्टेशनला, कशाला ॲटोवाल्याला पैसे द्यायला लागले असते, तेव्हा टाईम वाचला असता। परंतु हे जे काही घोषणा होऊन जातात, सर्वे होऊन जाते, मग काहीच होत नाही, त्याच्यानं खंड पडतो। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।